श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 7. दत्तभक्तांना अन्नदान केल्याचे फळ. श्री पळणीस्वामी पुढे म्हणाले, शंकरा, हा नाग मागच्या जन्मी एक स्त्री होता. त्या स्त्रीने एकदा दत्तभक्ताला जीवावयास घातली. ती स्त्री मरण पावल्यावर यमधर्मराजा तिला म्हणाले, तू दत्तभक्ताला जेवण दिल्यामुळे तुझ्या पुण्यात वाढ झाली आहे, पापे कमी झाली आहेत. तेव्हा तू प्रथम पाप भोगणार की पुण्य? तेव्हा ती म्हणाली, पापे कमी आहेत तर पापे आधी भोगेन. त्यामुळे ती नाग म्हणून जन्माला आली. पापी वृत्तीमुळे ती दिसेल त्याला दंश करू लागली. त्यामुळे तिचे पाप वाढू लागले. सापही 4 स्वभावाचे असतात. काही कुणालाही इजा न करता वायू भक्षण करून योग्यासारखे जगणारे. दुसरे सावली पाहताच दंश मारणारे. तिसरे माणसांना भिवून लपून जाणारे. आणि चौथे दिसेल त्याला दंश करणारे. कुणी त्या सापाला काही केले नाही तरी मागच्या जन्माच्या पुण्याईने तिने माधवाला दंश केला. श्रीपादांच्या कृपेने ती बाई म्हणजेच नाग आता या नाग योनीतून मुक्त होऊन उन्नत अवस्थेला जाईल. श्री दत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत. त्यांच्या नावाने कुणाला अन्न द्यावे. तो अन्नदान घेणारा योग्य म्हणजेच दत्तभक्त असेल तर त्याचे दात्याला विशेष फळ मिळते. त्याच्यावर लक्ष्मी कृपा होते. त्याचे शरीर, मन, बुद्धी मंगलप्रद स्पंदनांनी भरते. श्रीपादांच्या कृपेचे वर्णन अवर्णनीय आहे. त्यांच्या कृपेमुळेच 10 दिवस जमिनीत गाडलेला माधव जिवंत होऊन तसाच्या तसा परत मिळाला. सर्वजण माधवाकडे पाहत होते. माधवाच्या शरीरात चैतन्य खेळू लागले. त्याला तहान लागली. स्वामींनी त्याला 100 वर्षांपूर्वीचे तूप प्यायला दिले. तेव्हा माधव तूप घेईना, पण स्वामींनी त्याला समजावून सांगितल्यावर त्याने ते तूप प्यायले. त्यानंतर त्यांनी पाणी व फळांचा रस घेतला. तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. माधव आता शंकरास सांगू लागला, मी सूक्ष्म शरीराने कुरवपूरला पोहोचलो. तेव्हा श्रीपादांचे दर्शन झाले. ते अजानबाहू असून त्यांचे नेत्र विशाल आहेत. त्या नेत्रातून अविरतपणे करुणा, दया, प्रेम वाहत असते. श्रीपादांशिवाय मी इतर लोकांना दिसत नव्हतो. श्रीपादांनी मला कुरवपूर या द्वीपाच्या मध्यभागी जाण्याची आज्ञा दिली. तेव्हा त्यांचेच नामस्मरण करीत मी त्या मध्यभागातून खोल विवरात शिरलो. तो पाताळलोक होता. तेथे माझ्या सूक्ष्म शरीराला सर्व सूक्ष्म रूपाचे लोक दिसत होते. तिथे इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे नाग होते. तिथे अनेक फण्यांचे सर्प मी पाहिले. त्यांच्या फण्यांवर असलेल्या मणींच्या प्रकाशाने तो प्रदेश उजळून निघाला होता. तेथे काही नाग योगमुद्रा धारण करून मौनी होते. आश्चर्य म्हणजे हजारो फण्यांच्या मोठ्या नागावर श्रीपाद श्री वल्लभ महाविष्णू सारखे पहुडले होते. तेथे असलेले महासर्प वेदगान करीत होते, तर चिदानंद स्वरूपाने श्रीपाद स्वामी ते गायन ऐकत होते. इतक्यात आश्चर्य घडले. माझ्या बाजूला असलेल्या महासर्पाने श्री दत्त महिमा सांगण्यास सुरुवात केली. तो महासर्प म्हणाला, श्री दत्तप्रभू पूर्व युगात नेपाळ देशातील अनुसया पर्वतावर अनुसयेच्या पोटी अवतरले. त्यानंतर ते सूक्ष्म रूपाने निलगिरी, श्रीशैल्य, शबरगिरी व सह्याद्री या पर्वतांवर संचार करीत असत. ते दिगंबर या नावाने प्रसिद्ध झाले. सह्याद्रीवर ते सतत योगमग्न असत. गोरक्षनाथांना त्यांनी क्रियायोगाची दीक्षा दिली. ज्ञानेश्वरांना खेचरी मुद्रेत निराकार योगी रूपात दर्शन दिले. श्री दत्तप्रभू देशकालाहून अतीत आहेत. श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला म्हणजेच सर्पांना भूत, भविष्य, वर्तमान सर्व वेगवेगळे दिसत नाही. ते सगळेच नित्य वर्तमान घडत आहे असे वाटत होते. हे सर्व ऐकून शंकर सुन्न झाला. इतक्यात तेथील दुसरा सर्प पुढे आला आणि सांगू लागला, बेटा माधवा, आम्हाला ऋषीश्वर कालनाग म्हणतात. श्री दत्तांनी हजारो वर्षे संचार करून अंतर्धान व्हायचे ठरविले. अनेक वर्षे ते नदीच्या पाण्यात अदृश्य राहिले. त्यानंतर ते पाण्यावर आले. आम्ही सर्व तेथेच काठावर त्यांची वाट पाहत होतो. ते पाण्यातून बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात एक मधुपात्र होते व मांडीवर 16 वर्षाची युवती होती. मधुपानमत्त व स्त्री लोलूप अशा आमच्या देवाचे रूप पाहून आम्ही संभ्रमित झालो व तेथून परतलो. त्याच वेळी ते दोघेही अदृश्य झाले. ते अदृश्य झाल्यावरच
आमच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांच्या हातातील ते मधुपात्र म्हणजे योगानंदरूपी अमृत होते, तर ती युवती म्हणजे त्रिशक्ती रूपिणी अनघा लक्ष्मी देवी होती. पुनरपी त्यांनी भूमीवर अवतार घ्यावा म्हणून आम्ही सर्व सर्पांनी घोर तपश्चर्या केली. त्याचेच फळ म्हणून श्री दत्तात्रेयांनी पिठापुरात श्रीपाद श्री वल्लभ नावाने अवतार घेतला. श्री दत्तप्रभू जेथे पाण्यात बुडाले होते ते परमपवित्र स्थान म्हणजेच कुरवपूर होय. ते जलसमाधीत होते, तर आम्ही सुद्धा आमच्या सूक्ष्म स्पंदनाने योग समाधीत होतो. कौरव पांडवांचा मूळ जो कुरु राजा, त्याला जेथे ज्ञानोपदेश झाला ते कुरवपूर हे पवित्र स्थान आहे. बेटा माधवा, ह्या कुरवपूरचे वर्णन करणे महाशेषालाही शक्य नाही. हे सर्व माधव सांगत असताना शंकर भट मंत्रमुग्ध होऊन ते ऐकत होता. माधव पुढे म्हणाला, मी श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला. त्याच वेळी ते वात्सल्यपूर्ण दृष्टीने माझ्याकडे पाहत म्हणाले, वत्सा, माझ्या भव्य दिव्य रूपाचे दर्शन होणे हा मोठा अलभ्य लाभ आहे. तुझ्याशी बोलणारा तो पहिला महासर्प पुढील शतकात ज्योती रामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून ज्योती रूपातच अंतर्धान पावेल. तो दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने येत्या शतकात अवतार घेऊन अनेक लीला करतील. श्री पिठापूर क्षेत्र मला अत्यंत प्रिय स्थान आहे. माझ्या पादुका मी जन्मलेल्या पिठापूरमध्ये माझ्या आजोबांच्या घरीच प्रतिष्ठापित होतील. माझा जन्म, माझे कर्म दिव्य रहस्यमय व गोपनीय आहे. आता तू पिठापूरला जा व तेथे माझ्या पादुका प्रतिष्ठापित होतील त्या जागेपासून पाताळात जा व तिथल्या तपोनिष्ठ कालनागाला भेटून वर ये, असे माधव सांगत असतानाच थांबला. कारण श्री पळणी स्वामी मंद हास्य करीत माधवाला म्हणाले, बेटा माधवा, पिठापूर मधील कालनागाबद्दलची माहिती तू सर्वांना नंतर सांगावी. आता आपण स्नान करून ध्यानाला बसावे अशी श्रीपादांचीच आज्ञा आहे. माधव हा अतिशय पुण्यवान होता, म्हणून तो सूक्ष्म रूपाने कुरवपूरला जाऊन श्रीपादांचे दर्शन व अघटित अशा घटनांचा अनुभव घेऊ शकला. शंकराला हे सर्व ऐकून काही समजतच नव्हते. मी कुरवपूरला निघालो. वाटेत काय माधव मला भेटतो आणि हे सर्व त्याचे सूक्ष्म शरीराने घेतलेले अनुभव मला काय सांगतो, या सर्व घटनांचा विचार करून तो सुन्न झाला होता. त्यानंतर श्री पळणी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे ते दोघेही ध्यानाला बसले. त्या ध्यानात त्यांना काही आध्यात्मिक अनुभव आले. तो दिवस त्या दोघांना अत्यंत शुभ योगाचा वाटला. ती तारीख 25/5/1336 होती. त्यानंतर श्री पळणी स्वामी स्थूल शरीराला तेथेच सोडून सूक्ष्म रूपाने कुरवपूरला गेले. सूक्ष्म रूपात एकाच वेळी 4-5 ठिकाणी जाऊन विहार करणे ही त्यांची सहज क्रीडा होती. श्री पळणी स्वामींना शंकराने उत्सुकतेने विचारले, स्वामी, माधवाने सूक्ष्म रूपाने श्रीपादांचे दर्शन घेतले. तुमचाही सूक्ष्म रूपाने श्रीपादांशी संबंध येतो. मी मात्र त्यांचे नावच ऐकले आहे, त्यांचे रूपही बघितले नाही. तेव्हा मी ध्यान कसे करायचे, जेणेकरून मी त्यांच्या दर्शनाला पात्र होईल? शंकर भटांच्या या प्रश्नावर स्वामी हसत म्हणाले, अरे, श्रीपादांवर भक्ती असली की सर्व काही सिद्ध होते. कासवी दुरूनच आपल्या विचार तरंगांनी पिल्लांचे रक्षण करते नाही का? श्रीपाद आपल्या भक्तांचे कुर्माप्रमाणे त्यांचे रक्षण करतात. काही काळ साधना झाल्यावर नंतर माकडाच्या पिल्लाप्रमाणे भक्तांनाच गुरुला धरून ठेवावे लागते. अशा साधनेत पिल्ले जशी आपल्या आईला चिकटतात तसे भक्त गुरुच्या मागे वावरत असतात. साधना पूर्ण झाल्यावर पिल्लाप्रमाणे भक्तही स्वतंत्रपणे वावरू शकतात. तू ध्यानाला बसल्यावर श्रीपादच तुला दर्शन देतील. प्रभू काही प्रमुख निर्णय घेणार असतील म्हणून त्यांनी मला सूक्ष्म रूपात कुरवपूरला बोलावले आहे. काही उत्तम घटना घडणार असतील, असे म्हणून लगेच श्री पळणी स्वामी ध्यानस्थ झाले. त्याबरोबर शंकर व माधव पण ध्यानाला बसले. अशा प्रकारे ध्यानात 10 तासांचा वेळ गेला. ध्यानानंतर श्री पळणी स्वामी उल्लसित दिसत होते. शंकर आणि माधवानी ध्यान संपवून पळणी स्वामींना ध्यानानुभूतीबद्दल काही सांगण्याची विनंती केली. तेव्हा स्वामी म्हणाले, या कलियुगातील लोक मोठे भाग्यवान आहेत. कुरवपूर हे छोटेसे बेट आहे. तिथे श्रीपादांचे महत्त्व जाणणारे एक वेदज्ञ ब्राह्मण राहत होते. त्यांचे नाव शिवशर्मा व त्यांच्या बायकोचे नाव अंबिका. कुरवपुरात राहणारे ते ब्राह्मण कुटुंब जे यजुर्वेदी असून त्यांचे गोत्र काश्यप होते. कुरवपूरला शिवशर्मा नदी ओलांडून
पलीकडच्या काठी जात व चरितार्थासाठी ब्राह्मणोचित कर्मे आटोपून बेटावर ते परत येत असत. त्यांची संतती अल्पायुषी होत असे. कसावसा त्यांचा एक मुलगा वाचला होता, परंतु दुर्दैवाने तो मंद बुद्धीचा निघाला. त्या मुलाच्या चिंतनाने तो ब्राह्मण नेहमी दुःखी असे आणि त्याच्या चिंतेने तो रोडावत गेला होता. एक दिवस श्रीपादांच्या समोर वेद पठन केल्यावर शिवशर्मा उदासपणे त्यांच्या पुढे उभे राहिले. तेव्हा त्यांचा मानस जाणून श्रीपाद त्यांना म्हणाले, शिवशर्मा, इतर गोष्टी विसरून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्याचा मी गुलाम असतो. तुझी व्यथा मला सांग. तेव्हा शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा मुलगा माझ्याही पेक्षा महान पंडित व विद्वान होईल अशी माझी इच्छा होती, पण तो मंद व जड बुद्धीचा आहे. तुम्ही घटिताचे अघटित करण्यास समर्थ आहात. त्याला पंडित व विद्वान बनवणे तुम्हाला अशक्य नाही. ही सर्वस्वी तुमची इच्छा. असे म्हणून तेथे उभे असलेल्या शर्मांना श्रीपाद म्हणाले, बेटा, त्याचे प्रारब्ध कर्म सुटत नाहीत. ही सृष्टी आपल्या अनुलंघनीय नियमाप्रमाणे चालत असते. पूजेचे फळ म्हणून पती मिळतो, दानाचे फळ म्हणून मुले होतात. दान मात्र सत्पात्री असावे, नाहीतर अनिष्ट संभवते. सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस अन्नदान केल्यास त्याच्यातील पुण्याचा भाग अन्नदात्याकडे येतो, तर दुर्बुद्धी असलेल्या माणसास अन्नदानाने त्याच्या पापातील थोडा भाग अन्नदात्याकडे येतो. कुठलेही दान अहंकार रहित असावे, तेव्हाच त्याचे फळ मिळते. पूर्वजन्म कर्मदोषामुळे तुझा मुलगा मंदबुद्धीचा आहे. तुम्हाला अल्पायुषी पुत्र नको होता, तुम्हाला पूर्ण आयुष्य असलेला पुत्र हवा होता, तो मिळाला. त्याचे पूर्वजन्मपाप नाहीसे करून त्याला विद्वान पंडित करावयास कर्मसूत्रानुसार तुला तुझे उरलेले आयुष्य त्याला द्यावे लागेल. श्रीपादांचे हे विवरण ऐकून वृद्धावस्थेकडे झुकलेले शिवशर्मा आपले उरलेले आयुष्य मुलासाठी देण्यास तत्काळ तयार झाले. ते स्वामींना म्हणाले, माझा मुलगा बृहस्पतीप्रमाणे विद्वान वक्ता व्हावा हीच माझी इच्छा आहे. यापेक्षा मला काही नको. तेव्हा शिवशर्मांना श्रीपाद म्हणाले, ठीक आहे, तुझा लवकरच मृत्यू होईल. मरणानंतर सूक्ष्म देहाने तू धिशिला नगरीमध्ये म्हणजेच सध्याच्या शिर्डीमध्ये निंब वृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या भूग्रहात काही काळ तपश्चर्या करशील. त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्रात जन्म घेशील. ही गोष्ट तू तुझ्या बायकोलाही न सांगता गुप्त ठेवावी. त्यानंतर लवकरच त्यांच्या इच्छेप्रमाणे थोड्या दिवसांतच शिवशर्मा वारले. त्यांची बायको अंबिका मुलाला घेऊन भिक्षा मागू लागली. आसपासचे लोक त्यांची अवहेलना करीत. ते सहन न होऊन एकदा तो ब्राह्मणपुत्र आत्महत्या करण्यास नदीकडे धावत निघाला. तेव्हा असह्यतेने त्याची आई, बाळा असे नको करू म्हणत त्याच्या मागे धावत गेली. त्याच वेळी समोर रस्त्यात त्यांना श्रीपाद भेटले आणि त्या मुलाला आत्महत्येपासून त्यांनी परावृत्त केले. अपार करुणेने त्यांच्यावर त्यांनी दृष्टिपात करताच तो मुलगा क्षणभरातच महान पंडित झाला. त्या अंबिकेला त्यांनी आपले शेष जीवन शिवपूजेत घालावयास सांगितले व पुढील जन्मी अंबिकेला श्रीपादांसारखा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल असे वरदान त्यांनी दिले. श्रीपादांनी पुढील जन्मी तिच्या पोटी जन्म घेण्याचा निर्णय घेतला.